हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा आणि स्वागत आहे आजच्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि विवानला डे केअरमधून पिकअप करायचं होतं. घरी आल्यानंतर ना मी असं हे होममेड बोर्नव्हिटा त्याच्यासाठी बनवून ठेवलं जे दुधात घालून त्याला खायला खूपच आवडतं. बाहेर येऊन बघितलं तर ऑलरेडी साहेबांनी इतका सारा पसारा करून ठेवला होता आणि जरा जवळून बघितल्यानंतर लक्षात आलं की साहेब ना पॅन्ट घालायची प्रॅक्टिस करतायत. अलीकडं त्याला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून एक्सप्लोअर करायच्या असतात. तर जशी त्याने माझ्या हातात दुधाची वाटी बघितली ना तसं तो कोचवरून उतरला आणि ह्या खुर्चीवर जाऊन बसला, कारण त्याला माहिती आहे आईने काहीतरी खायला आणलं ना तर ह्या खुर्चीवरती बसून खायचं असतं. आणि मला त्याची ही सवय खूप आवडते, कारण मग मला त्याला भरवायचे कष्ट थोडे कमी होतात. संध्याकाळ झाली होती त्यामुळे दिवाबत्ती केली, छान दारातसुद्धा एक दिवा लावला. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये सांगा. संध्याकाळच्या वेळी थोडी धूप पण लावते आणि ह्याच्यामुळे ना मला घरामध्ये खूप छान पॉझिटिव्ह असं वातावरण वाटतं. सगळं करून झाल्यानंतर आता वेळ होती विवानला घेऊन गार्डनला जायची. अलीकडं हे त्याचं नवीनच रुटीन आहे आणि या सायकलवरून त्याला फिरायला खूप आवडतं. कधी जर मी त्याला नेलं नाही ना तर तो स्वतः मला ओढत ओढत सायकलपर्यंत नेतो आणि म्हणतो की चल खाली, आपण आज गेलो नाही फिरायला. गार्डनमध्ये आल्यानंतर मात्र ना साहेब मला अशा पद्धतीने इग्नोर करतात की ह्या बाईचा आणि माझा काही संबंधच नाही आहे. जोपर्यंत त्याचं मन भरत नाही ना तोपर्यंत इथं खेळतो आणि मग थकला ना की मग त्याचं असं असतं की आता चल घरी जाऊ. तर या स्लाईडवरून त्यानं 20-30 वेळा वर खाली केलं असेल आणि नंतर मग त्याचे ना पाय दुखायला लागल्याने तो जाम कंटाळला. त्यानंतर त्याला घेऊन घरी आले, फ्रेश केलं आणि पहिल्यांदा त्याला झोपी घातलं. तो झोपल्यानंतर मग माझी खरी कामं चालू होतात. किचनमध्ये खूप पसारा झाला होता, तर आधी म्हटलं किचन आवरायला घेऊ आणि मग बाकीचं घर आवरू. किचन स्वच्छ करायच्या आधी झोपलं ना तर मग मला व्यवस्थित झोप लागत नाही. हे स्वच्छ केल्यानंतर एक मनाला समाधान मिळालं आणि अशा पद्धतीनं दिवस एंड केला. चलो बाय.